गाईज, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. तर आज आम्ही चाललो आहोत सगळेजण गणपती बाप्पाला बुक करायला. हां, भेटायला चाललो ॲक्च्युली आमच्या गणपती बाप्पाला. सो चला मग जाऊया. कारण आम्हाला आता ऑगस्ट ना सप्टेंबरच्या 14 तारखेला आम्हाला आणायचं आहे ना. मग आणायचं आहे ना तर मग चला जाऊया. लेट्स गो. गाईज, आम्ही आता पोचलो आहोत. ॲज यू कॅन सी इट हिअर. आम्ही आता जाऊ. खूप मस्त, खूप सुंदर आहे सगळ्याच मूर्त्या. म्हणजे आल्या आल्या खूप असं छान वाटते, प्रसन्न पण वाटते असं बघितल्यावर सगळ्या मूर्त्यांना. पाहू शकता तुम्ही. वाव, खूप सुंदर. पाहू शकता खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. आणि ॲक्च्युली आमच्याकडे गेल्या वर्षी अशी सेम मूर्ती होती आणि ही आय थिंक सेम टू सेम गेल्या वर्षीची मूर्ती वाटते. असं आपण पाहूया. आमच्या आईला कोणती हवी आहे ती. ॲक्च्युली आम्हाला समजत नाही आहे कोणती मूर्ती घ्यायची, कारण की इथे खूप अशा सिमिलर मूर्त्या ज्या आमच्याकडे आदल्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी येऊन गेलेल्या आहेत. तर आम्ही खूप ॲक्च्युली कन्फ्यूज झालं की कोणती मूर्ती घ्यायची आणि कोणती नाही. कारण की आम्हाला अशा मूर्त्या नको आहेत, जसं की हे बघा असं बेबी फेस अँड ऑल, म्हणजे ज्यांच्यामध्ये एक आम्हाला प्रॉपर गणपती बाप्पाचीच मूर्ती हवी. सो आम्ही खूप असं कन्फ्यूज झालं कारण की खूप अशा सिमिलर पॅटर्न आहेत गेल्या वर्षीसारख्या. सो आम्ही खूप असं लाईक शोधतो आहे की कोणती मूर्ती. आम्हाला 1.5 फुटाचीच हवी आहे, तर आम्ही शोधतो आहे कोणती घ्यायची ती. बघूया काय होतं, नाहीतर मग आम्हाला नंतरला यावं लागेल दुसऱ्या मूर्त्यांसाठी. गाइस, तो अभी हम लोग यहाँ पर आ गए हैं मंदिर में. आज आम्ही आलो आहे मंदिरामध्ये, कारण की आज एकादशी आहे. त्यामुळे असं सुंदर असं प्रसन्न वाटतं. हे बघा इथे गाय पण आहे. चला मग जाऊया. इथे थोडी लाईन आहे पण ठीक आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज आम्ही करणार आहोत. काय करणार आहोत सांग आई. आज आपण करणार आहोत पावभाजी. येस, हे आणि ती कोणाला आवडते तर पूर्वाला. खास मला खूप आवडते. खास पूर्वासाठी आज आमच्याकडे बेत आहे पावभाजीचा. नमस्कार मंडळी, तर आज आमच्याकडे आहे पावभाजीचा बेत. तर पावभाजीमध्ये काय आहे आता, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मटार, फ्लावर, बटाटा आणि बीट आहे, गाजर पण आहे आणि शिमला मिरची आहे. ती आतमध्ये गेली आता, कारण भाजी खूपच जास्तच झाली आहे. आणि नंतरची बाकीच्या फोडणीला हे सगळं साहित्य लागणार आहे ते नंतर सांगू आम्ही, पण आता सध्या हे एवढंच. पहिला आधी मस्तपैकी वाफवून घेऊया. 3-4 शिट्ट्या काढून ते चांगला शिजला पाहिजे. आता आपण त्यात तेल आणि बटर टाकलेलं आहे. आता कांदा टाकणार आहे. कांदा टाकताना तर भीती वाटते पण ठीक आहे. आता ते सुरू आहे. आता टॅमॅटो टाकणार आहे. कांदा परतून झालेला आहे. भाजी स्मॅश करून झालेली आहे आणि टॅमॅटो कांदा सुद्धा. त्यामध्ये हळद टाकूया आणि आपला घरगुती लाल तिखट मसाला, ज्याची कंडिशन खराब होते डबे.
तो आपल्या आवडीनुसार टाकायचा, ज्यांना कोणाला तिखट हवाय तसं. कारण पावभाजी मसाला तिखट नसतो ना. झाली ना तिथे. हो. स्मार्ट वाटते. घरगुती लाल मसाला घातलेला आहे आणि आता हा पावभाजी एव्हरेजचा पावभाजी मसाला घालत आहोत. आपल्याला आता बघा तुम्ही काय काय म्हणता ते आम्हाला पण कमेंट्समध्ये सांगा. आम्ही तर हे एवढंच घरगुतीच घालतो, जास्त काही खर्च करत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही डिसेंबरमध्येच पावभाजी करतो, पण आमच्याकडे पूर्वा आले तर तिला पावभाजी मसाला आवडते, त्यामुळे आज तिच्यासाठी हा बेत आहे. नाहीतर स्पेशल फॉर पूर्वा दीदी. डिसेंबर जानेवारी शिवाय आमच्याकडे पावभाजी घालायचं आधी आणि जरा हे होईल. पण ह्यानी देते ना चमचा. सर्व भाजी घेतोय आपण. काळा पडला. काय टाकलंय आता ह्यात ह्यांनी थोडंसं पाणी ऍड केलंय हा. कारण ह्याच्यामध्ये टाकायला सुगंध खूप छान येतोय आतापासूनच. बस दिदी. बस झाला, जास्त नको वाटतं. बाबू इकडे. तर आता आम्ही जे पाव आहेत त्यांना शेकवतोय मस्तपैकी. वाव. अमूल बटर मध्ये मस्त पाव बरोबर गरम गरम. हे आहेत पाव आमच्यावरती. अंबारमध्ये. लोकेशन लीक नसते करायची. अमूल बटर गाईज. तर अशा प्रकारे आपल्या पावभाजीची जी भाजी आहे ती बनलेली आहे. हे बघा एकदम मस्त असा वास येतो आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत खाण्यासाठी. सो पाहूया. खूप मस्त झाले. कसं झालंय आई? एकदम भारी. बाबा कसं झालंय? काय? बोल. सो गाईज आय होप यू लाईक दिस रेसिपी. ही पावभाजीची रेसिपी खूपच छान झाली होती, मला तर खूप आवडली आणि आय थिंक तुम्ही पण घरात ट्राय करून पहा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली रेसिपी. आणि स्टेप बाय स्टेप सगळं फॉलो करा आम्ही जसं सांगितलं आहे तसं. अँड आय थिंक दॅट इज इट फॉर टुडेज ब्लॉग. सो या आय होप यू गाईज एन्जॉयड दिस ब्लॉग आणि आम्ही नेक्स्ट टाईम पण असेच खूप ना चांगल्या अशा रेसिपी फन ब्लॉग्स घेऊन येऊच ऑफकोर्स. सो या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.